मुख्यमंत्री कोस्टल रोड कामाची पाहणी करणार आहेत। वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड कामाचा आढावा घेतला जाणार आहे। काल भीमाशंकर मंदिर परिसराची पाहणी करण्यात आलेली होती आणि आज कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली जाईल। आज नॉर्थ कोस्टल रोड कामाची पाहणी केली जाणार आहे। मागे है ना तू तरी आपण दृश्य पाहतोय, मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली जाते। वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय। कशा पद्धतीने हे काम केले जाते याचा संपूर्ण आढावा मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याला घेताना दिसत आहेत। कालच मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकरच्या कामाची देखील पाहणी केलेली होती आणि आज मुंबईमध्ये कोस्टल रोडची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। कशा पद्धतीने हे काम सुरू आहे, वेगाने हे काम सुरू आहे आणि या संदर्भातील कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी घेतला जातो। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली जाते। वर्सोवा ते भाईंदर असा हा कोस्टल रोड आहे आणि याच कोस्टल रोडच्या कामाचा आढावा सध्या मुख्यमंत्री घेताना दिसतात। त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईचा हा कोस्टल रोड मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते कांदिवली दरम्यानचा 29.2 किलोमीटर लांबीचा हा महत्त्वाकांक्षी मार्ग आहे आणि याच दरम्यानच्या वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड कामाचा सध्या मुख्यमंत्री आढावा घेताना आपल्याला दिसतात। बांद्र्यावरून आलो, स्थानिक पब्लिकला जाण्यासाठी हा पहिला प्रयत्न आहे। इथून पुढे गेल्यानंतर आज रोजी त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोस्टल रोडच्या या कामाची पाहणी केली जाते। या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि वाहतूक कोंडी मुक्त असा होणार आहे। दोन लेवलचा इंटरसेक्शन हा लोखंडवाल्याकडे इथून पुढे गेल्यानंतर मोगरानाला क्रॉस करून आपण पुढे जातो। हा लोखंडवाला इंटरचेंज हा सगळ्यात मोठा इंटरचेंज आहे। त्याच्यामध्ये 3 लेवल आहे आणि इथे सर नॅशनल डेव्हलपमेंट झाला आहे, त्यांना आपण लिंक दिलेली आहे। हा सर भगतसिंगचा पूल आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री कशा पद्धतीने या संपूर्ण कामाचा आढावा घेत आहेत, कुठपर्यंत हे काम पोहोचलेलं आहे आणि कशा पद्धतीने हे काम केलं जातं याची पाहणी केली जाते। ते जे इंजिनियर्स आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री बातचीत करतात आणि त्यांच्याकडनं संपूर्ण या कामाचा आढावा घेतला जातो। इथे जे आता चालू उपलब्ध झालेले आहेत त्या चालू उपलब्ध झालेले याला आडाच्या एरियात इथून लॉन्चर घेऊन इथं उलटे आपण वरून लॉन्च करत आहोत। सो खाली आपण ट्रेन उभा नाही करतो, त्यामुळे खालची आपल्याला झाडं वाचवता येणं शक्य आहे। वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड हा 26.32 किलोमीटर लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। मुंबई ते मीरा भाईंदर दरम्यानचा प्रवास या कोस्टल रोडमुळे 15 ते 20 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे। पियरच्या लोकेशनवरती झाडं काढतात, बाकीचे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा खरं तर एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, सध्या फडणवीसांकडून कोस्टल रोडची पाहणी केली जाते। या कोस्टल रोडमुळे खरं तर पश्चिम उपनगरातील जी वाहतूक कोंडी आहे ती सुटण्यास मोठा खरं तर फायदा होणार आहे आणि मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान या कोस्टल रोडमुळे होणार आहे। त्याची पाहणी सध्या आता मुख्यमंत्री करतात। निश्चितच प्राची, आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज या वर्सोवा भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाचा आढावा घेतात, पाहणी करतात। एकूण जर आपण पाहायला गेलं तर साधारणपणे 5 ते 6 ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा असणार आहे। त्यातलं पहिलं ठिकाण जे आहे मरियम सोसायटी अंधेरी पश्चिम अर्थात वर्सोवातला हा भाग आहे। या भागामध्ये जिथून खरं तर हा रस्ता सुरू होतो तिथून हा पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांनी सुरू केला। आता सद्यस्थितीत अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाच्या संदर्भातली माहिती घेतली जाते, एकूण आढावा घेऊन कशा पद्धतीने काम चाललेलं आहे, एकूण किती कालावधी या सगळ्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी लागेल याबद्दल मुख्यमंत्री माहिती घेत आहेत। त्यासोबतच जे काम सद्यस्थितीमध्ये झालेलं आहे, ज्याची उभारणी आता झाली
झालेली आहे. या कामाची आणि या सगळ्या प्रकल्पाची सुद्धा मुख्यमंत्री जातीनं पाहणी करतायत. एक महत्वाचा प्रकल्प खरं तर ज्यामुळे मुंबईतल्या आणि उपनगरातला जो ट्रॅफिकचा आणि वाहतुकीचा जो मुख्य मुद्दा आहे, जो प्रश्न आहे, जी समस्या आहे ती अडचणीची आहे, त्यावर तरी कुठेतरी सोडवणूक करण्याचा प्रयत्न या निमित्तानं सरकारकडनं होतो आणि या प्रकल्पाची स्वतः मुख्यमंत्र्यांकडनं पाहणी केली जाते. त्यामुळे किती दिवसात हा प्रकल्प पूर्ण होतोय, मुख्यमंत्री या सगळ्या पाहणी दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना नेमकं काय म्हणतायत आणि प्रकल्पाच्या अनुषंगानं काही गुड न्यूज मिळते का, हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे. प्राची. नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर सध्याची दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्र्यांकडून या कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली जाते. वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड हा 26.32 किलोमीटर लांबीचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुख्यमंत्री स्वतः या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेताना दिसत आहेत. मुंबई ते मीरा भाईंदर दरम्यानचा प्रवास यामुळे खूप कमी वेळामध्ये करता येणार आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये हे अंतर गाठणं सोपं होणार आहे. त्याच्यामुळेच हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईकरांसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प आणि याच प्रकल्पाची पाहणी सध्या मुख्यमंत्री करताना दिसत आहेत. कशा पद्धतीनं हे काम केलं जातंय, कामाची गती कशी आहे, कुठपर्यंत हे काम पोहोचलेलं आहे, या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातो. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे देखील या ठिकाणी उपस्थित दिसतात. अमित साटम, आशिष शेलारही या ठिकाणी उपस्थित आहेत. इथल्या इंजिनियर सोबत स्वतः मुख्यमंत्री बातचीत करतायत आणि कामाचा आढावा घेताना दिसत आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर मंदिराची पाहणी केलेली होती. त्या ठिकाणी देखील विकास कामांचं काम सुरू होतं आणि त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे. आणि आज कोस्टल रोडच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. सध्या पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांचा सुरू आहे असं म्हटलं तरी चालणार आहे, कारण काल भीमाशंकरला मुख्यमंत्री होते. तिथल्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आणि आता कोस्टल रोडच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सध्या मुख्यमंत्री मुंबईमध्ये आपल्याला हा दौरा करताना दिसतात. या अधिकाऱ्यांशी आणि इंजिनियर्सशी स्वतः मुख्यमंत्री बोलत आहेत. कशा पद्धतीनं हे काम सुरू आहे, कुठपर्यंत हे काम पोहोचलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं हे काम केले जाणार आहे, या सगळ्याचा आढावा या दौऱ्यादरम्यान घेतला जातो. फडणवीसांकडून कोस्टल रोडची पाहणी केली जाते. वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडचा हा आढावा, या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय. यानंतर मुख्यमंत्री काही माध्यमांशी संवाद साधणार आहेत का, या प्रकल्पासंदर्भात काही नवी माहिती दिली जाते का, काही गुड न्यूज मुंबईकरांना दिली जाते का, याकडेही लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कोस्टल रोड कामाची पाहणी केली जाते. वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड कामाचा आढावा घेतला जातोय. त्यांच्यासोबत मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, सोबतच नेते आमदार आशिष शेलार आणि अमित साटम हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. त्यातल्या अधिकाऱ्यांशी स्वतः मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि या कामाचा आढावा घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय या संपूर्ण दौऱ्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी काही संवाद साधत आहेत का, याकडे देखील लक्ष असणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा मार्ग वर्सोवा, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मीरा रोड मार्गे भाईंदरला जोडणारे. प्रकल्पाची लांबी ही जवळपास 23 ते 26 किलोमीटर असून त्यामध्ये इंटरचेंज पूल आहेत, एलिव्हेटेड रोड आहेत आणि काही ठिकाणी बोगद्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यापर्यंत जवळपास 18,000 कोटींहून अधिकचा खर्च या प्रकल्पासाठी आलेला आहे. सध्या वर्सोवा ते भाईंदर प्रवासाचा वेळ पाहिला तर तो 2 तासांहून अधिक लागतो. मात्र या प्रकल्पामुळे तो वेळ कमी होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास 25% लोकसंख्येला या कोस्टल रोडचा, या प्रकल्पाचा फायदा होणार असा दावा देखील प्रशासन करतं.
या प्रकल्पाचं प्रत्यक्ष बांधकाम खरं तर 2026 मध्ये आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर सुरू झालेलं आहे. म्हणजे याच वर्षी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली, त्यामुळे हे काम आता कुठपर्यंत आलेलं आहे, आणखी किती वर्ष ह्या कामाला लागू शकतात, हा प्रकल्प पूर्ण होण्याला लागू शकतात, या सगळ्याचा आढावा सध्या मुख्यमंत्री घेताना दिसतात. या प्रकल्पामध्ये मोठा अडथळा होता तो तिथल्या मँग्रोव्ह झाडांचा. मँग्रोव्ह क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ते प्रभावित होणार होतं, त्यामुळे त्यावर देखील आक्षेप घेण्यात आलेला होता. मात्र ही झाडं तोडण्यास जवळपास 45,000हून जास्त झाडं तोडण्यास न्यायालयानं परवानगी दिली आणि त्यानंतर आता या ठिकाणी हे काम वेगानं सुरू झालेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा 2 तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांमध्ये होणार आहे. वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोडची या ठिकाणी पाहणी केली जाते. वर्सोवाहून भाईंदरला जायला या आधीपर्यंत आतापर्यंत 2 तास लागतात. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच भविष्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवासाला केवळ 20 मिनिटं लागणार आहे. दोन दृश्य आपण पाहतोय. सध्या फडणवीसांकडून कोस्टल रोडची पाहणी केली जाते. काल मुख्यमंत्री भीमाशंकरला गेलेले होते, तिथल्या कामाची पाहणी करण्यात आलेली होती आणि आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भीमाशंकर दौऱ्यावर गेलेल्या आहेत आणि तिथल्या कामाची आज त्याही पाहणी करणार आहेत.